श्री गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जय अजिता सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा, पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पाहि माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेचा आहे काही शीन. कुडी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मड्याते. सरोवराची दिव्य शोभा, तो यामुळे पद्मनाभा. रसभरिता आदला गाभा, तलपरा ते मध्वाणी. तुझी कृपा त्याच परी, शरणगता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी, हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून. तेने बंकटलाला लागून, हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यास मणी. न हाले दृष्टीपासोनी, गजाननाचे रूप ते. जिकडे पहावे तिकडे भास, हो लागला त्यांचा खास. याचे नाव स्रोते ध्यास, उग्या नसती कोर चेष्टा. चुकलेल्या धेनुची, वत्स शुद्धी करिसाची. तैसी बंकटलालाची, स्थिती झाली विबुध हो. हे हित गुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया. वडिलांपासी बोलावया, छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्ती बोलले, विचारांचे काहूर झाले. शेगाव अवघे धुंडाळिले, परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती, भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती, का रे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे मालपण्या. ऐशा असह्य यातना, होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्यात वर्णाज्वान, नाही कशाची तुला वान. ऐसे साच सोनी, चिंता तूर दिसतोसी. किंवा शरीरी काही व्याधी, होतसे ती सांगा आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी, एक होते शेजारी. घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इतंभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले बंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथसी मला, तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचुनी ऐशा क्रिया, मिळती न कोठे पहावया. पूर्व सकृता वाचोनिया, होणे न दर्शन अशांचे. तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून, नेमलाही दर्शना. ऐशा स्थितीच दिवसचार, गेले निघून साचार. बंकटलालासी तिळभर, विसरण पडे तयांचा. गोविंदबुवा टाकळीकर, होते एक कीर्तनकार. त्यांच्या कीर्तनी शारंगधर, प्रसन्न चित्त होतसे. लौकिक यांचा वराडात, होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत, कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी, झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी, कीर्तन ऐकाया कारणे. बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाम ज्याचे. हा पितांबर शिंपी, भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थांचा समाचार, बंकटलालाने कथन केला. दोघे कीर्तना चालले, तो औचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले, परसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटा ते पाहून, कृपण जाय हा पापोनी. वाचात का ते स्वातिघन, वा मोरासी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमन, चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतांसी झाले, दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी माळिनीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी, चून अर्धी भाकरी. आणून ठेविली हातावरी, तया सदनातून. योगेश्वराच्या चून भाकरी खात खात, वदले पितांबरासी समर्थ. जा जाऊन ओढ्या प्रत तुंबा, भरवणी आण पाणी. पितांबर बोले गुरुवर्या, ओढ्यास पाणी अल्प सदया. पाण्यात तुंबा बुडवावया, मुळी नाही अवसर. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी, नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणितो तुंबा भरुणी. ते बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको. न्यालाचेच आण पाणी, आत तुंबा बुडवोनी. उगीच ओंजळी ओंजळीनी, तुंब्यात पाणी भरू नको.
तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते जल. करुण हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसी झाली आड विहीर चिंतावला पितांबर. ही या करुण अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेत जेत. तो पुढे तेत तेत कळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती ही आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची साच शक्ती संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला. त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी. अरे माळिनीच्या भाकरीवरी का माझी सेवा करीतोस का? काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी. ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे. खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी. चालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून. काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमच्या व्यवहारी मलाण त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतसे. ते तुमच्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्ताते करी म्हणजेल कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसून कथा त्यांची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंदपणाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवताचा घेतला होता एकसाचा. श्लोक 11 स्कंदाचा हंसगीतामधील. बुवांनी पूर्वार्धा विशद केले त्याचा उत्थार्थ समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले गोविंदबुवा मनात. हा उत्तरार्थ वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन मंदिरा जाहो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणिक मंडळी निघाली इतर. समर्थांसी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अतिविनयानी. परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले हो. गोविंदबुवा अखेर येऊन जोडते झाले खर. कृपा करावी एकवार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे मंदिरात. बाहेर धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती आज झाली मज प्राप्ती. वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे कथा गोविंदबुवा बोलता समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादले ओघे ईश्वरे व्यापले. आत बाहेर काही न उरले मग ऐसा हट्ट का. जे जे जयाने सांगावे ते ते तयाने आचरावे. शब्द चलाशी न करावे साधकांनी केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथे खऱ्याची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. पोट भऱ्या कथे खरी तू व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले गरजून योग्या बोलिले. तुमच्या शेगावी मला आले रत्न हे त्या संभाळा. हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येत आले साक्षात हे पांडुरंग. याची तरतूद ठेवावी सेवा याची करावी. याची आज्ञा मानावी वेदवाक्यापरी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायसे हे निधान जोडले त्या दौडू नका. कीर्तन होके सांज झाले लोक आपुल्या घरा गेले. बंकटलाला घरी आले चित्ती हर्ष माईना. आपुल्या सन्मानीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपुल्या घरासी गजानना नाहो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकले. आणि प्रेमे ऐसे वदले तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षे अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत. अस्तमानाचे समय आला. दिनपती असता गेला इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने.
गुराकी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात. वृक्षावरी करतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंदे झाला म्हणे. नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले. आणि विनविले जोडून हात काही भोजन करा येथ. तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आला या. शिवाराधन प्रदोषण काली घडेल तो भाग्यशाली. ऐसी आहे ऐकली स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले विलोपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलूनी. पर स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ. तरी प्रदोषकाळी पार्वतीकांत गेला उपाशी घरातून. त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पाहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवून तबका तरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते उघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून घाली नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली घरी. आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भालाप्रती लाविला बुक्का कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडले पात्रा ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शीर अन्न साठविले साचार. तेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलालाने दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थांसी घातले असे अतिहर्षी 2 थाटवर नवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार. पाणी घालती नारी नर मन मानेल ऐशारीती. कुणे शिके काही लाविती कुणी साबण घेऊन हाती. समर्थांचे घासिती बदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना. कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंगरांग नाना परी त्याचे वर्णन कोण करी. बंकटलालाचे घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अतिसन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचिता आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपले मनोरथ ते पूर्ण केले. मात्र त्यातून एक उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा त्यासी असे वाटले. आज आहे सोमवार मसी आहे उपवास. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करोनी. करू पारणाक ऐसी म्हणी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळलासे नारायण. इच्छारामी केले स्नान प्रदोष वेळा लक्षुणी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोनी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी. परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून. मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण. सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेतू पुरला माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्थानी. इच्छारामज तो घेऊनी नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भादसाचा. नानाविध पक्वानांचा थाट त्यांनी केला. जिलेबी राघवदास मोतीचूर करंजा नारसे घिवर. शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे गोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी. तुपाची ती वाटी खरं ओदण्याच्या सव्य भागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण. समर्थापुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहुण त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी. खातो खातो अहनिर्षी ऐसे बोलसी गणपया. का आता हे अवघे अन्न अघोऱ्या न करी अवमान. पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले. पात्रीनं काही ठेवले मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर.
हे दावण्यास आचार कौतुक केले गुरुवरे. कणाणून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली. गोष्ट अशीच होती केली श्रीरामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासांची या मना. तिची खोड मोडण्या जाना अखंड खीर प्याले की उलटी होता. परत ती बक्षू लागले सद्गुरुनाथ. श्रीरामदासी स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया. तैसे लोक आग्रहाला घालावयासी शीघ्र आळा. हा उलटाईचा प्रकार केला अंगी बळ सोनिया. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन. होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थ केले लोकालागी सुचविले. आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. असं उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी. नेऊन बैसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती. तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे. आवाज त्यांचे सुस्वरी खडे पहारी मनोहर. विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीनं. इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी. भजनाची आमिषांनी गणगणगणात होते. हेच सर्वदा त्यांचे भजन करती टिचक्या वाजवून. ऐसा झाला आनंद जाण रात्रभारी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून. लोकांनी दिले अभिधान गजानन हे त्यांच्या तयाला. जो स्वयंव्यय ब्रह्म झाला नाव रूप कोठून त्याला. न्यावा रूपाचा गलबाला प्रकृतीच्या आश्रयास. अस्थिभ्रांती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदनावर नवे काही त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीशी पंढरपूरवासी हस्ती गोदातीर. वा कुंभमेळ्यासी साचार गर्दी होते हरिद्वारी. त्या परी गावात पंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जणे येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विटेस ठेवून उभे राहिले पाय. त्यांचे जे हरिद्वार गजबजले शेगाव नगर. सदन राऊळ पंकटाची. जो ब्रह्मपदा पोचला जात गोट कोठून त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्ययात्रा नेवी येई समारधारणा होती पाही. त्या ते वचनितावरनही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान. अवघे बदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्याचे चरित्र गाया मज पामरामती नसे. कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन. कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायेच्या गतीचा नये ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्तीच्यावरी हे केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया. ही पर्वणी साधावया वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकात परत. हेच विनवी जोडून हात दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु. इति श्री द्वितीयोऽध्याय समाप्तम्. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्यायं समाप्तम्.